इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 14वे पदार्थ आपल्या वापरातील। विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणातील काही दैनंदिन वापरातील काही महत्त्वाच्या क्षारांचा अभ्यास केलेला आहे। त्यात आपण सोडियम क्लोराईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, विरंजक चूर्ण, साबण या प्रकारच्या क्षारांचा अभ्यास केलेला आहे। यानंतर आता आपण अभ्यास करूया किरणोत्सारी पदार्थांचा। युरेनियम, थोरियम, रेडियम यासारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो, त्याला किरणोत्सार असे म्हणतात। हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात। किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणुकेंद्रक अस्थिर असते। अस्थिर अणुकेंद्रकातून किरणोत्सार होतो। किरणोत्सारी पदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे। त्यापूर्वी आपण या पदार्थांविषयी थोडी माहिती घेऊया। किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी प्रारणे ही 3 प्रकारची असतात। त्यांना अल्फा, बीटा आणि गॅमा किरणे असे म्हणतात। आता आपण किरणोत्सारी प्रारणांचे स्वरूप कसे असते ते बघूया। बघा, रुदरफोर्डने 1899 मध्ये रेडियम उत्सर्जित करत असलेले प्रारणे 2 भिन्न प्रकारची असतात याचा शोध लावला। त्यांना अल्फा आणि बीटा प्रारणे असे म्हणतात। विलार्ड यांनी तिसऱ्या म्हणजेच गॅमा प्रारणांचा शोध लावला। बघा, युरेनियम, थोरियम किंवा रेडियम यासारखा किरणोत्सारी पदार्थ ह्या शिशाच्या ठोकळ्यामध्ये ठेवलेला असतो आणि त्यातनं अल्फा, बीटा आणि गॅमा किरण उत्सर्जित होत असतात। 2 विरुद्ध विद्युत प्रभार असलेल्या पट्ट्यांमधून हे किरण जाऊ दिले असता ते अलग होतात। ही पद्धती रुदरफोर्डने 1902 साली मांडली। रुदरफोर्ड आणि विलार्ड यांनी विविध किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रारणे विद्युत क्षेत्रातून जाऊ दिली व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली। या पद्धतीने तेव्हा त्यांना प्रारणांचे 3 प्रकारे विभाजन झाल्याचे आढळले। एक प्रारण ऋणपट्टीकडे किंचित विचलित झाल्याचे आढळले। बघा, ही विद्युत प्रभारित ऋणपट्टी आहे आणि त्याकडे विचलित झालेला हा किरण। तर दुसरे प्रारण धनप्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाल्याचे दिसते, परंतु तिसऱ्या प्रारणाचे विद्युत क्षेत्रात अजिबात विचलन झाले नाही। ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झालेल्या किरणांना अल्फा किरण, धनप्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झालेल्या किरणांना बीटा किरण आणि अजिबात विचलित न झालेल्या किरणांना गॅमा किरण असे म्हणतात। आता आपण अल्फा, बीटा व गॅमा किरणांची काही वैशिष्ट्ये बघूया। स्वरूप: अल्फा किरण हा अल्फा कणांचा प्रवाह असतो, म्हणजेच हा धन विद्युत प्रभारित कणांचा प्रवाह आहे। बीटा किरण हा ऋण प्रभारित कणांचा म्हणजेच बीटा कणांचा प्रवाह आहे आणि गॅमा किरण हे विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत। वस्तुमान: अल्फा किरणांचं वस्तुमान 4.0028 डाल्टन, तर बीटा किरणांचं वस्तुमान 0.000548 डाल्टन एवढं आहे। तर गॅमा किरणे हे वस्तुमान रहित आहेत। प्रभार: अल्फा किरणांवर धन 2 प्रभार असतो, बीटा किरणांवर ऋण 1 प्रभार असतो आणि गॅमा किरण हे प्रभार रहित असतात। वेग:
अल्फा किरणांचा वेग हा प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 1/20 पटीत असतो. बीटा किरणांचा वेग प्रकाशीय वेगाच्या 1/5 ते 9/10 पटीत असतो आणि गॅमा किरणांचा वेग हा प्रकाशीय वेगा एवढाच असतो. विद्युत क्षेत्रातील विचलनाविषयी आपण बघूया. अल्फा किरण हे ऋण प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात. बीटा किरण हे धन प्रभारित पट्टीकडे आकर्षित होतात आणि गॅमा किरण कोठेही आकर्षित होत नाहीत. भेदन शक्ती. अल्फा किरण हे कमी 0.02 मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा भेदू शकतात. त्यानंतर बीटा किरणांची भेदन शक्ती अल्फा किरणांच्या सुमारे 100 पट जास्त असते आणि हे 2 मिलीमीटर जाडीचा ॲल्युमिनियमचा पत्रा सहजपणे भेदू शकतात. आणि गॅमा किरण अल्फा कणांच्या सुमारे 10,000 पट जास्त भेदन क्षमता असते. 15 सेंटीमीटर जाडीचा शिशाचा पडदा ते भेदू शकतात. आयनीभवन शक्ती. अल्फा किरणांची आयनीभवन शक्ती अतिउच्च असते. बीटा किरणांची आयनीभवन शक्ती कमी असते आणि गॅमा किरणांची आयनीभवन शक्ती अतिशय कमी असते. प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती. अल्फा किरणांची प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती ही मोठ्या प्रमाणावर असते. बीटा किरणांची अत्यंत अल्प असते आणि गॅमा किरणांची अल्प असते.